नमस्कार. कोकणामध्ये जो आता शिमगा चालू होता, राजकीय शिमगा लोकसभेचा, तो आज 18 तारखेला संपुष्टात आला. प्रसार माध्यमांतून सकाळीच समजलं, ज्यावेळेला सामंत बंधू मीडियासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही माघार घेतोय आणि नारायण राणेंना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं काम करू. पण खरं म्हणजे ही नारायण राणेंसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री असा असलेला माणूस हा तिकिटासाठी तिसऱ्या फेरीपर्यंत झुलत राहणं. 19 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही. आजपर्यंत त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी झगडावं लागलं. म्हणजे कोणत्या परिस्थितीतून राणे चाललेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये राणेंचं काय अस्तित्व आहे हे आज कोकणातल्या जनतेला चांगल्या प्रकारे समजलं. त्याचबरोबर मी सामंत बंधूंचं नक्कीच कौतुक करेन. म्हणजे त्यातल्या उदय सामंत हे 4 वेळा निवडून आलेले आहेत, ते प्रगल्भ नेते आहेत, महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आहे, त्यांना अनुभवही चांगला आहे. पण किरण सावंत हा सरळ भोळ्या मनाचा माणूस, व्यावसायिक, चांगला बिझनेस करणारा बिझनेसमन. पण ज्या वेळेला तो राजकारणात उतरला आणि त्याने इच्छा प्रकट केली, त्याला किरण सामंतांनी नारायणसारख्या एका महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्याला, केंद्रीय मंत्र्याला उमेदवारीसाठी नक्कीच घाम फोडला आणि आपलं अस्तित्व दाखवून दिलं. त्याबद्दल किरण सामंतांना 100% सगळीच जण त्यांची वाहवा करतील. परंतु सर्व कोकणातल्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काही झालंय हे भाजपचं अंतर्गत आहे. ह्यातून कोकणातल्या जनतेचा काही मात्र फायदा होणार नाही. कारण कोणी आलं तरी कोकणाचा विकास करायची यांची क्षमता नाही. सामंत बंधू यांनी जरी उदार मनाने राणेंना चाल दिली असली तरी राणे किती कृतज्ञ आहेत हे त्यांनी त्यांचा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. शिवसेनेशी, बाळासाहेबांशी त्यांनी कृतज्ञपणे वागले. काँग्रेसने त्यांना मोठी मोठी पदं दिली. तर काँग्रेसमध्ये सोनिया गांधींशी, राहुल गांधींशी, इव्हन अशोक चव्हाणांशी आणि विलासरावांशी सुद्धा ते कृतज्ञपणे वागले. कोकणातल्या जनतेशी तर त्यांनी कृतज्ञपणा केलेलाच आहे. त्याची फळं जनतेने दिलेली आहेत. 2 वेळा त्यांना चांगल्या प्रकारे आपटलेत आणि मुंबईत पण नेऊन 3ऱ्यांदा आपटलेत. त्याच्यामुळे जनतेचा आता राण्यांवर विश्वासच राहिलेला नाही. पण सामंत बंधूंनी आपली काळजी घ्यावी. कारण हे तुमचं पूर्ण जे तुम्ही त्यांना सहकार्य करताय त्याचा 100% तुम्हाला परतफेड ही कृतज्ञपणेच करणार, हे त्यांनी दोघा भावांनी लक्षात ठेवावं. पण त्याचबरोबर कोकणातल्या जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा सगळा जो काही खटाटोप चाललाय ह्याच्यात कोकणातल्या जनतेचा विकास किंवा कोकणातल्या जनतेच्या भावना अजिबात लक्षात घेतल्या जात नाहीत. फक्त निवडून यायचं, कुठेतरी सत्ता मिळवायची आणि आपल्या राणे परिवाराचा विकास करायचा, एवढा एकमेव हेतू हा राणे परिवाराचा आहे, नारायण राणेंचा आहे. आता सुद्धा ते स्वतःच्या परिवाराचा, म्हणजे अगदी उदाहरण घ्याल तर कालच मीडियाला ज्या प्रकारे त्यांनी दम दिला की आमच्या विरोधात जर बोललात तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू. याच्या आधी पहिली बैठक घेतली की साम दाम दंडभेद वापरा आणि निवडून यायचंय, हे लक्षात ठेवा. म्हणजे राणेंची जी दादागिरीची, राडेवारीची वृत्ती आहे, गुंडगिरीची वृत्ती आहे, ती काय अजून संपलेली नाही. ते पुन्हा उफाळून वर आलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीने संपूर्ण कोकणामध्ये ते भाजपचाही सुपडा साफ करतील. त्या भारतीय जनता पक्षाचे मूळ भाजप आहे, जी अटल बिहारीजींची भाजप आहे, जी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची भाजप आहे, जी प्रमोद महाजनांची भाजप आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे का हा काळा नाग आहे. ह्याचा विळखा जर एकदा तुम्हाला बसला तर तो तुम्हाला संपवल्याशिवाय, कोकणातून संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि राणे ज्यांच्यावर गेले त्यांना संपवलेलं आहे. त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याने आपला विचार केला पाहिजे. कारण सिंधुदुर्गातल्या जनतेचं ठरलेलं आहे की 3ऱ्यांदा आपटायचं आणि यांची पाडायची, हॅट्रिक करायची.
आणि आदरणीय विनायक राऊत साहेबांना तिसऱ्यांदा निवडून देऊन विजयाची हॅट्रिक करायचं हे पूर्ण कोकणाचं ठरलेलं आहे आणि ते 7 तारखेच्या मतदानामध्ये मशाल निशाणीवरती विजयाची मोहर सर्वांना दिसेल आणि विजय हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच होईल आणि राणे परिवाराचं पुस्तक हे त्या दिवशी बंद झालेलं असेल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.